हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. PHCमध्येही बदलाचे वारे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मॅडम. गीतिकाने स्वयंपाकघरात येऊन मला मिठी मारत म्हटलं. थँक्यू. चल लवकर तयार हो, आपल्याला निघायचे. त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि आमच्या PHCच्या प्रशिक्षणाचा पहिला दिवस. खूप थंडीचे दिवस होते. मुंबईकर असल्यामुळे मला अशा हिवाळ्यांची सवयच नव्हती. इथं 5-6 डिग्री तापमान असल्याने माझी बोटं बधीर झाली होती. गीतिका मात्र दिल्लीची असल्याने तिला काहीच वाटत नव्हतं. मला मात्र पटापटा कामं उरकताच येत नव्हती. जणू माझ्या सगळ्या शिरा कोठल्या होत्या. पण माझ्या 31व्या वाढदिवशी मी एका अत्यंत गरजू ठिकाणी माझ्या देशाला उपयोगी पडेल असं काम करत होते, या विचाराने मला छान उबदार वाटत होतं. PHCमध्ये प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी मी तिथल्या प्रभारी डॉक्टरांना विकत घ्यायच्या उपकरणांची आणि औषधांची यादी पाठवली होती. जर प्रशिक्षण घेताना उपकरणं हाताळता आली नाहीत तर परिचारिकांना त्या प्रशिक्षणाचा काहीच फायदा झाला नसता. अशा प्रकारच्या याद्या त्या डॉक्टरांना पूर्वीही बरेचदा देऊन झाल्या होत्या, पण ते त्यावर पुढे काहीच कृती करत नव्हते. यावेळी मात्र DM सरांच्या भीतीने त्यांना हे गंभीरपणे घ्यावंच लागलं. मी जेव्हा प्रशिक्षण द्यायला गेले तेव्हा प्रसूती कक्षांमध्ये आधी दिसलेल्या उपकरणांचे एकुलते एक सेट जाऊन अर्धा डझन नवे सेट आले होते, तेही 1 आठवड्याच्या आत. ते पाहून मला फारच आनंद झाला. माझ्याकडे वेळ कमी असल्याने तेवढ्या वेळात चांगलं परिणामकारक प्रशिक्षण कसं द्यायचं याचा मला विचार करावा लागला. PHCमधल्या परिचारिकांसाठी मी 1 दिवसाच्या प्रशिक्षणाचं मॉड्यूल तयार केलं. रक्तदाब कसा मोजायचा, पोटातल्या बाळाच्या हृदयाचे ठोके कसे मोजायचे, जन्मल्यानंतर न रडलेल्या बाळाचा श्वासोच्छवास कसा सुरू करायचा, उपकरणं निर्जंतुक कशी करायची, प्रसूतीनंतर रक्तस्राव न होण्यासाठी काय करायचं आणि तो झाल्यास बायमॅन्युअल कॉम्प्रेशनने तो कसा नियंत्रणात आणायचा, अशी अत्यावश्यक कौशल्य मी त्यांना शिकवण्यावर भर दिला. हे प्रशिक्षण आम्ही कसं द्यायचो ते मला इथं सांगावंसं वाटतंय. या प्रशिक्षणात उपयोगी व्हावीत म्हणून प्रोंटो इंटरनॅशनलने एक अतिशय उत्तम बर्थ स्टिम्युलेटर म्हणजे खोटी प्रसूतीची पॅन्ट मेडिकल स्क्रब्सपासून बनवली होती. जनस्वास्थ्य सहयोग म्हणजे JSSची स्थापना 1996 साली AIIMSच्या काही तरुण डॉक्टरांनी केली. विलासपूरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात ते प्रतिबंधक आणि उपचारात्मक स्वस्थ सेवा पुरवतात. तर केअर इंडिया सगळीकडच्या प्रशिक्षणांमध्ये या पॅन्टचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. आता मलाही त्याचा फायदा दिसून आला. एका स्वयंसेवकाने ती पॅन्ट घालून गरोदर बाई असल्यासारखं वागायचं. मग प्रशिक्षणार्थींना प्रसूती कशी करायची, इंजेक्शनं कशी द्यायची, जास्त रक्तस्रावासारख्या गंभीर समस्या उद्भवल्या तर काय करायचं, अशा गोष्टींचा सराव त्यावर करता येतो. आमच्या प्रशिक्षणाच्या वेळी गीतिकाने जी पॅन्ट घातली होती आणि ती बिचारी त्यावर 100 वेळा तरी प्रसूत झाली असेल. या खोट्या बर्थ सूटमुळे प्रशिक्षणाचा सगळा नूरच पालटला आणि सगळ्यांना खरोखरच प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळालं. आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुणं हे रुग्णांमधला जंतुसंसर्ग रोखण्याचा एक सर्वात चांगला मार्ग आहे. पण इथं जवळपास कोणीच हात धुवायचं नाही आणि जे मोजके लोक हात धुवायचे ते चुकीच्या पद्धतीने धुवायचे हे मला आढळून आलं होतं. त्यामुळे ते शिकवणं फार गरजेचं होतं. कितीही वेळा परिचारिकांना हात धुण्याचं तंत्र पायरीने शिकवलं तरी त्या पुन्हा पुन्हा त्यातल्या पायऱ्या विसरतात आणि गाळतात आणि त्यांना शिकवल्यासारखं तसंच्या तसं करता येत नाही असं मला दिसून आलं होतं. त्यामुळे त्यांच्याकरता एखाद्या स्थानिक संदर्भाचा वापर करावा असा आम्ही विचार केला. हातांचा शृंगार ही संकल्पना घेऊन त्यांना हात धुवायचं महत्त्व शिकवायचं असं गीतिका आणि मी शिकवलं. मी एक गाणं म्हणता म्हणता हात धुण्याचं प्रात्यक्षिक दाखवायचं असं ठरलं आणि त्या परिचारिकांनी माझ्यासोबत तशाच कृती करायच्या होत्या. मेहंदी लावा म्हणजे हातांचे तळवे आणि त्याच्या मागची बाजू धुवायची. अंगठी घाला
म्हणजे बोटांच्या मधली जागा साफ करायची. नेल पॉलिश लावा म्हणजे नखं साफ करायची. बांगड्या घाला म्हणजे मनगटं धुवायची. प्रत्येक प्रसूती आधी अशा प्रकारे हातांचा शृंगार करा. एखाद्या कार्यक्रमाला जाण्याआधी आपण जसे तयार होतो, शृंगार करतो, तसंच प्रत्येक प्रसूतीच्या आधी हातांचा शृंगार केलाच पाहिजे. तरच हात व्यवस्थित आणि पुरेसे स्वच्छ होतील. ही कल्पना वापरून केलेलं प्रशिक्षण इतकं जमून आलं की 1-2दा सराव केल्यानंतर प्रत्येकीला ते जमू लागलं आणि लक्षात राहिलं. शिवाय यात मज्जाही खूप आली. मग नंतर प्रत्येक PHCमध्ये आम्ही याच प्रकारे हात धुवायचं तंत्र शिकवलं. जन्मल्यानंतर जी अर्भकं रडत नाहीत त्यांचा श्वासोच्छवास पुन्हा चालू करण्यासाठी अंबुबॅग कशी वापरायची हे त्यानंतर परिचारिकांना शिकवायचं होतं. हे जरा तांत्रिक अंगाचं कौशल्य होतं. जेव्हा एखादी परिचारिका अंबुबॅगेने बाळाच्या फुफ्फुसात हवा भरते तेव्हा ते एका विशिष्ट लयीतच करावं लागतं. हवा भरून मग कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्यासाठी 2 क्षण थांबावं लागतं, मग परत पंप करायचं असतं. यापेक्षा जास्त वेगाने किंवा कमी वेगाने करून चालत नाही. जर या विशिष्ट लयीत आणि वेगाने हवा पंप केली नाही तर बाळाला श्वास घेण्याला मदत करण्यात अंबुबॅग परिणामकारक ठरत नाही. याकरता मार्गदर्शक सूचनांमध्ये लिहिलेलं आहे की योग्य क्षण आणि लय मोजण्याकरता परिचारिकेने अंबुबॅग वापरताना ब्रीद 2-3 ब्रीद 2-3 असं म्हणायचं. आम्ही मग त्या परिचारिकांना सास 2-3 सास 2-3 सास 2-3 असं म्हणायला शिकवलं. पण त्यांना ते लक्षातच राहत नव्हतं. परिचारिकांसोबत या प्रशिक्षणाला एक दाईसुद्धा आली होती. तिने सास 2-3 हे चुकीचं ऐकलं आणि ती सराव करताना सास गोतनी असंच म्हणू लागली. त्यावरून मला एक कल्पना सुचली. ती काय म्हणते आहे असं मी परिचारिकांना विचारलं तर त्या म्हणाल्या की सासू नणंद असं म्हणते आहे. बिहारी भाषेत सास म्हणजे सासू आणि गोतनी म्हणजे नणंद. या बायकांचं जग अशा नात्यांभोवतीच फिरत असतं. म्हणूनच तिच्या डोक्यात पहिलं तेच आलं. सगळ्या जणी त्या दाईच्या निरागस चुकीला हसू लागल्या. पण त्या अशिक्षित दाईने एक वैज्ञानिक गोष्ट शिकायला कशी स्वतःची पद्धत शोधली होती ते मला फार आवडलं. मीही मग सास गो तनी सास गो तनी असं म्हणत अंबुबॅग पंप करून पाहिली तर ती वेळ अचूक होती. इकडच्या सांस्कृतिक संदर्भात असं शिकवलं तर कदाचित या परिचारिकांच्या ते जास्त चांगलं लक्षात राहील असं मला वाटलं. म्हणून मग त्या दिवसापासून मी अंबुबॅग वापरायचं प्रशिक्षण देताना सास गो तनी असंच शिकवू लागले आणि सगळ्या जणींना ते फारच आवडलं. त्या एका दिवसाच्या प्रशिक्षणाच्या शेवटी गीतिका आणि मी प्रसूती कक्षात नव्याने विकत आणलेली उपकरणं मांडली. बायोमेडिकल कचऱ्यासाठीच्या कचरापेट्या ठेवल्या आणि औषधंही दिली. आता मला हव्या तशा स्थितीत ते सगळे प्रसूती कक्ष दिसू लागले. मॅडम, याआधी कधीच कोणी आम्हाला असं शिकवलं नव्हतं. खूप धन्यवाद. परिचारिकांना हे प्रशिक्षण खूप आवडलं होतं. आता ही नवीन उपकरणं आणि औषधं मिळाल्यामुळे प्रसूती कक्ष सांभाळायला आम्हाला जास्त आत्मविश्वास आला आहे. या आरोग्य सेविकांना बऱ्याच लांबलचक प्रशिक्षणांना उपस्थित राहावं लागतं. पण आपण प्रशिक्षणाची पद्धत त्यांच्या समजण्याच्या पातळीनुसार आणि त्या त्या ठिकाणच्या सांस्कृतिक आणि भौगोलिक संदर्भानुसार बदलली तर त्याचा फायदा होतो हे माझ्या लक्षात आलं. प्रशिक्षणानंतर या PHCमधल्या प्रसूती कक्षांची स्थिती आणि तिथलं काम सुधारतं आहे की नाही हे जाणून घेण्यात मला खूप रस होता. मी शिकवलेलं खरोखरच वापरात आणलं जातं आहे का हे पाहायला मी आधी न कळवता कोणत्याही आरोग्य केंद्रात कधीही जाऊन पाहणी करू लागले. अशाच एका भेटीदरम्यान एक परिचारिका मला म्हणाली, मॅडम, तुम्ही शिकवलेला हातांचा शृंगार आणि सास गो तनी मी कधीच विसरणार नाही. काही दिवसांपूर्वी एक बाळ जन्मल्यानंतर रडलं नाही आणि मी अंबुबॅगने रिससिटेशन करायला लागले. बाळाला वाचवायच्या चिंतेत मी घाईघाईने चुकीच्या लयीत अंबुबॅग वापरायला लागले. पंप करताना चुकतंय हे माझ्या लक्षात आलं. पण तेवढ्यात मला सास गो तनी आठवलं आणि मी ते म्हणत पंप करायला सुरुवात केली. मला योग्य लय सापडली आणि त्यानंतर 30 सेकंदांनी ते बाळ रडायला लागलं.
आयुष्यात पहिल्यांदा मी यशस्वीपणे अंबुबॅग वापरली. मला इतका आनंद झाला की काय सांगू. तिची ही बोलकी प्रतिक्रिया ऐकून मलाही किती आनंद झाला आहे मी सांगू शकणार नाही. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक PHCमध्ये असलेला केअर इंडियाचा ब्लॉक व्यवस्थापक कामावर देखरेख करत होता. तुर्कौलियाच्या PHCमध्ये ब्लॉक व्यवस्थापक असलेला भिक्षापती फारच उत्साहाने आपलं काम करत असे. प्रशिक्षणाच्या पूर्वी कितीतरी महिन्यांपासून तो कष्टपूर्वक आपलं काम करत होता, पण त्याला हवे तसे चांगले परिणाम काही दिसून येत नव्हते. प्रशिक्षण चालू होण्यापूर्वी त्याने मला सांगितलं, मॅडम, या परिचारिकांना नवीन काही शिकायचंच नाही आहे. इथं काहीही बदलणार नाही. मी वेड्यासारखे प्रयत्न करतोय इतके दिवस. त्यानेही परिचारिकांसोबत प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती लावली होती. तो इतका प्रेरित झाला की दर 2-4 दिवसांनी स्वतः परिचारिकांसाठी त्या प्रशिक्षणाचे लहान सराव वर्ग घेऊ लागला. काही दिवसांनी मला त्याचे फोन येऊ लागले. तो उत्साहाने मला सांगायचा की कसं एखाद्या परिचारिकेने अंबुबॅग वापरून एखाद्या बाळाचा जीव वाचवला, किंवा खूप रक्तस्राव होत असताना बायमॅन्युअल कॉम्प्रेशनने कसा एखाद्या आईचा जीव वाचला. त्याच्या या सततच्या प्रयत्नांमुळे काही महिन्यांमध्येच ती PHC जिल्ह्यातल्या सर्वात चांगलं काम करणाऱ्या PHCपैकी एक बनली. प्रशिक्षणापूर्वीही तो आपली व्यवस्थापकीय आणि मदतनीसाची भूमिका योग्य प्रकारे आणि कष्टपूर्वक निभावत होता. पण तांत्रिक बाबींविषयी त्याला कोणाची मदत न मिळाल्याने त्याच्या कष्टांना फळ मिळत नव्हतं. एकदा ते त्याला मिळाल्यावर मात्र त्याने स्वतःच्या हिमतीवर त्या PHCच्या कारभाराचा गाडा यशस्वीपणे हाकायला सुरुवात केली. एका PHCमध्ये रक्तस्राव थांबवण्यासाठी रेविझी नावाचं इंजेक्शन वापरत होते. मी त्याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. त्यामुळे ते काय आहे हे पाहायला मी त्या PHC समोरच्या औषधांच्या दुकानात गेले. त्या इंजेक्शनवर ते घटक वाचल्यावर मला कळलं की ते फक्त व्हिटॅमिन Cचं इंजेक्शन होतं. रक्तस्रावावर उपचार म्हणून व्हिटॅमिनचं इंजेक्शन देत होते. यावर माझा विश्वासच बसेना. ते नक्की कसलं इंजेक्शन आहे हे कोण्याही परिचारिकेला माहीत नव्हतं. पण त्यापैकी एकीलाही कधी त्यावर शंका उपस्थित करावीशी वाटली नव्हती. त्या फक्त पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ते इंजेक्शन देत होत्या. ते इंजेक्शन देणं ताबडतोब बंद करून त्याऐवजी ऑक्सिटोसिन आणि मिसोप्रोस्टॉलचं इंजेक्शन द्यावं असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर पुन्हा जेव्हा मी पाहणीसाठी तिथं गेले तेव्हा त्या PHCच्या प्रभारी अधिकाऱ्याने मला सांगितलं होतं की त्या महिन्यामध्ये रक्तस्रावाच्या केसेस जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचं प्रमाण निम्म्याने घटलं होतं. वैद्यकीय महाविद्यालयात आम्हाला जे ज्ञान मिळतं ते किती मौल्यवान असतं ते माझ्या लक्षात आलं. त्याचबरोबर जिथे सर्वाधिक गरज आहे अशा ठिकाणी जाऊन हे आपलं ज्ञान लोकांना देणं हे किती महत्त्वाचं आहे तेही मला उमगलं. मी काही कुठली अतिगुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया केली नव्हती, की मी तिथे प्रत्यक्षात आरोग्यसेवा पुरवणारीही नव्हते. मी फक्त बिहारमधल्या एका आरोग्य केंद्रात एक साधं इंजेक्शनचं नाव सांगितलं होतं आणि बायमॅन्युअल कॉम्प्रेशनचं साधं तंत्र शिकवलं होतं. पण त्यानेही परिचारिकांना कितीतरी बायकांचा जीव वाचवणं शक्य झालं होतं. एका दिवसाच्या प्रशिक्षणानेही नाट्यमयरित्या परिस्थिती सुधारली होती. DM सरांचं विधान माझ्या कानात घुमत होतं. बिहारमध्ये 1% बदलसुद्धा 100% इतका असतो तरू. धन्यवाद.